श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या शनिवारी 25 जुलैला आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीलाच देवशयनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवशयनी आषाढी एकादशीला खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आषाढी एकादशीला तुळशीचं पूजन करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. या दिवशी जर आपण तुळशीपूजन केलं तर यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. आषाढी एकादशीला आपण तुळशी पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी पंढरीचा विठुराया स्वतः आपल्या अंगावर घेत असतो आणि त्यांच्या कृपेमुळेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या तुळशी पूजन केल्यामुळे पूर्ण होत असतात. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ही साजरी केली जाते आणि या दिवसापासूनच श्रीहरी विष्णू हे 4 महिन्यांच्या योगनिद्रेमध्ये जात असतात आणि तेव्हापासूनच चातुर्मास हा सुद्धा सुरू होत असतो आणि म्हणूनच या काळामध्ये श्रीहरी विष्णूंच्या पूजेला खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या काळामध्ये आपण केलेल्या पूजेमुळे श्रीहरी विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासा सुरू होत असतो. आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी असते. आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरीमध्ये येत असतात. आषाढी एकादशीचं व्रत उपवास आपण सर्वजण करत असतो आणि या एकादशीला या दिवशी आपण खास करून श्रीहरी विष्णूंची आणि विठ्ठलाची पूजा करत असतो आणि म्हणूनच वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण सर्व एकादशींपेक्षा आषाढी एकादशीचे महत्त्व हे खूपच अनन्यसाधारण असं आहे. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा आपल्या घरी आपल्या घराच्या कल्याणासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपलं दारिद्र्य दूर व्हावं आणि आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठीच काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचे असतात. तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि एकादशीची तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि तुळशी संबंधित अगदी छोटे छोटे हे उपाय उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत. हे छोटे छोटे उपाय करण्यासाठी शास्त्रामध्येच सांगितले गेलेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने केला तर याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू अर्पण करायची आहे. आषाढी एकादशीला तुळशी संबंधित हा महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला उद्या कसा करायचा आहे, कोणती महत्त्वपूर्ण वस्तू ही आपल्याला तुळशी मातेला कधी कशी अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी लिहायला विसरू नका. उद्या आषाढी एकादशीला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने जर तुम्ही हा उपाय केला आषाढी एकादशीच्या दिवशी तर तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये तुळस असणे हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याचं मानलं जातं. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मी सुद्धा तुळशीचीच पूजा करते आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या घरावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही अखंड कृपाशीर्वाद हा राहावा, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करावी यासाठी तुळस पूजा ही नित्यनियमानं केली पाहिजे. आणि खास करून आषाढी एकादशीला जर आपण तुळशीची पूजा केली तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि आपल्या संपूर्ण घराची माता लक्ष्मीच्या आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेने भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला तुळशीला अवश्य अर्पण करायची आहे. तर यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी उद्या सकाळीला आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि हे स्नान करत असताना आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चंदन हे टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य टाका आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करून घ्या आणि त्यानंतर आपल्या घरातील रोजची देवपूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. श्रीहरी विष्णूंची मूर्ती ही जर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये नसली तरी बाळकृष्णांची मूर्ती ही तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते, तर बाळकृष्णांच्या मूर्तीचाच अभिषेक आपल्याला करायचा आहे किंवा जर तुमच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा अभिषेक हा तुम्ही या दिवशी करायचा आहे. कारण विठ्ठल हे श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे आणि विठ्ठलाची मूर्ती जरी नसली तरी बाळकृष्णांची मूर्ती तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते, तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर या दिवशी अभिषेक हा करायचा आहे.
आणि हा अभिषेक करत असताना आपल्याला श्रीहरी विष्णूंची किंवा बाळकृष्णाची मूर्ती ही तांबणामध्ये घ्यायची आहे आणि दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून त्या हळदीयुक्त दुधाने आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि हा अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करताना हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 11 वेळेस पठण करायचा आहे आणि जास्तीत जास्त 108 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणत अभिषेक केला तर अतिशय उत्तम. या पद्धतीने दुधाने अभिषेक करून झाल्यानंतर शुद्ध पाण्याचा सुद्धा आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर ही मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये आहे त्या जागी ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर विधिवत हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून त्या मूर्तीची आपल्याला विधिवत पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. आणि या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गाईच्या शुद्ध तुपाचाच दिवा हा लावण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंचा म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक हा करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासानेच आपल्याला करायचा आहे. कोणतीही शंका किंतु परंतु मनामध्ये न आणता हा उपाय आपल्याला करायचा आहे. कोणताही उपाय, कोणतीही सेवा करत असताना जर आपण आपल्या मनामध्ये कोणतीही शंका आणली तर आपण जी काही सेवा करत असतो किंवा जो काही उपाय करत असतो तर त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला कधीच मिळत नाही. आणि म्हणूनच हा उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने आपल्याला करायचा आहे. आणि आपल्या मनामध्ये आपल्याला एक दृढ ठाम निश्चय ठेवायचा आहे की हा उपाय केल्याने माझी जी काही इच्छा आहे तर ती इच्छा नक्की पूर्ण होणारच आहे, असा विश्वास ठेवूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. कधी कधी आपण खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही, हवी तशी अर्थप्राप्ती ही आपल्याला होत नाही. आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होण्याचे काही नावच घेत नाही. आपल्याला सतत आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागतो किंवा आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं किंवा सतत भांडणं, वादविवाद, कलह आपल्या घरामध्ये होत असतात किंवा एक झाली की एक समस्या ही आपल्यासमोर कायम उभी राहत असते. त्याचप्रमाणे तुमच्या मुलाबाळांसंबंधित कुठली समस्या ही तुम्हाला असेल किंवा नोकरी संबंधित असेल किंवा तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित कुठली समस्या ही असेल किंवा इतर कुठल्याही समस्या असतील तर या सर्व समस्या संपण्याचं काही नावच घेत नसतील. समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग हा जर तुम्हाला काही दिसतच नसेल तर या सर्व समस्या, ही सर्व संकट दूर व्हावी यासाठीच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी उद्या हा उपाय पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे. आषाढी एकादशीचा आपण व्रत केलं, उपवास केला आणि तुळशीपूजन जर केलंच नाही तर यामुळे आपण केलेले आषाढी एकादशीचे व्रत हे अपूर्ण मानले जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला तुळसपूजन हे अवश्य करायचेच आहे. मात्र आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही आहे किंवा तुळशीला जल हे सुद्धा चुकूनही अर्पण करायचं नाही आहे, कारण या दिवशी तुळशीचे सुद्धा व्रत असते. तुळशीच्या रोपाला स्पर्श न करता हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि आषाढी एकादशीला हा उपाय आपल्याला सकाळी 11 वाजायच्या आधीच करायचा आहे. आणि जर तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीच्या आजूबाजूची जी काही जागा आहे तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि तुळशीच्या रोपाभोवती कुठलाही कचरा राहणार नाही किंवा चप्पल वगैरे राहणार नाही, कुठलीही अडगड असलेली वस्तू ही तुळशीच्या रोपाजवळ राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने तुळशीच्या रोपाभोवती साफसफाई करून झाल्यानंतर तुळशीच्या रोपाजवळ आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तसंच धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हळद कुंकू हे आपल्याला घ्यायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षता आपल्याला घ्यायच्या आहेत. तर या अक्षता आपल्याला म्हणजेच तांदूळ आपल्याला किती घ्यायचे आहेत तर साधारण 1 मूठभर आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत. आणि हे तांदूळ आपल्याला हळदीने आणि कुंकवाने थोडेसे लाल पिवळे करून घ्यायचे आहेत. तसेच पांढरे तांदूळ आपल्याला ठेवायचे नाही आहेत आणि हे तांदूळ आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहेत. आणि हे तांदूळ आपल्याला कशा पद्धतीने तुळशीला अर्पण करायचे आहे तर तुळशीच्या रोपाभोवती जी काही माती असते तर त्या मातीमध्ये हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत. हे तांदूळ तुळशीला अर्पण करण्यापूर्वी तुळशी मातेची आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून, फूल अर्पण करून आणि तसंच धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे. फक्त तुळशीच्या रोपाला आपल्याला कुठलाही स्पर्श करायचा नाही आहे. आणि ही पूजा करताना सुद्धा तुळशीच्या मुळाशी आपल्याला हळद कुंकू फूल हे अक्षता हे अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर हळदीने आणि कुंकवाने लाल पिवळे केलेले हे अक्षता अखंड तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर 1 वेळा श्रीसुक्ताचं पठण हे आपल्याला करायचं आहे. आणि तसंच कनकधारा स्तोत्राचं सुद्धा आपल्याला तिथेच तुळशीपाशी तुळशीसमोर बसूनच पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला तुळशी समोर बसून
या स्तोत्राचं पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही आसनावर उभं राहून जरी या स्तोत्राचं पठण केलं तुळशी मातेसमोर तरीही चालेल. आणि यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतील तर त्या तुम्हाला तिथे तुळशीसमोर बोलून दाखवायच्या आहेत. तुमची जी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे तुळशीसमोर बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर ते तांदूळ तुम्हाला तुळशीच्या मुळाशी तिथे मातीमध्ये अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर तुळशीभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा या मारायच्या आहेत. आणि तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जर जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा मारल्या तरीही चालतील. तर याप्रमाणे अगदी साधा सोपा असा हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी उद्या करायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल, सुदक असेल तर हा उपाय तुम्ही इतर कुठल्याही एकादशीला केला तरीसुद्धा चालेल. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी, आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी यासाठी हा उपाय आपल्याला उद्या आषाढी एकादशीला अवश्य करायचाच आहे. तुम्हीसुद्धा हा साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय उद्या अवश्य करून बघा. तुम्हाला याचा 100% चांगला अनुभव येईलच. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.